डोंगरगण घाटातील खून प्रकरणाची उकल, वडील आणि भावाकडूनच भावाचा खून, राहुरीतून आरोपी जेरबंद। अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण घाटात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे। या धक्कादायक घटनेत मृत व्यक्तीचा खून त्याच्याच वडिलांनी आणि भावाने केल्याचे उघड झाले आहे। 17 फेब्रुवारी 2026 रोजी वांबोरी ते डोंगरगण गावच्या शिवारात वनविभागाच्या हद्दीत गट क्रमांक 474 मध्ये दरीत गोणीत बांधलेला अंदाजे 35 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दरीत फेकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यानंतर टाकळीमिया तालुका राहुरी येथील किरण शिवाजी कवाणे हा इसम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी शिवाजी शंकर कवाणे व त्यांचा मुलगा योगेश शिवाजी कवाणे या दोघांना ताब्यात घेतले। सखोल चौकशीत योगेश कवाणे यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने भाऊ किरण कवाणे याचा खून केल्याची कबुली दिली। घरगुती वाद आणि दारूच्या नशेत आई वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून हा खून केल्याचे समोर आले आहे। खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार क्रमांक MH46X7460 पोलिसांनी जप्त केली आहे। आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद आणि समन्वित कारवाईमुळे या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।